सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांची माफी मागून व्हिडिओला सुरुवात करते। माझा हा व्हिडिओ खरं तर काल येणार होता, परंतु अख्खा दिवस लाईट नसल्यामुळे वायफाय बंद होतं, म्हणून काल हा व्हिडिओ अपलोड होऊ शकला नाही। त्यामुळे आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड होत आहे। नमस्कार, आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। काल आपण हे चॉकलेटच्या रेपरचं डिझाइन बघितलं, दुपट्याचं। मी असे हे 4 बनवून घेतलेले ते पण तुम्हाला मी दाखवले। मी मांडून पण वेगवेगळ्या पद्धतीने ते दाखवले आणि आज मी ते जोडलेले आहेत एकमेकांना। पण इथे तुम्ही बघू शकता, इथे थोडासा हा प्रॉब्लेम झालाय, तसाच इथे पण हा प्रॉब्लेम झालाय। याचं कारण काय ते मी कालच सांगितलेलं होतं। थोडक्यात मी शिल्लक राहिलेल्या तुकड्यातून हे सगळं बनवत असते, त्यामुळे एकाच वेटेजचे कपडे मला मिळतात असं नाही। म्हणजे काही जाड असतात, काही पातळ असतात, तर त्याला माझा नाईलाज असतो। त्यामुळे हे जे आहे हे फिनिशिंग थोडंसं इकडे तिकडे होतं, परंतु तरी सुद्धा मी हे जेवढं चांगल्या पद्धतीने जोडता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने याला हे जोडलेलं आहे। आणि याला मी खालनं हे बघा हे असं अस्तर पण जोडून घेतलेलं आहे। आता दुपट्याला अस्तर कसं जोडायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यात मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की दुपट्याला अस्तर कसं जोडायचं। आता याला आपण बाइंडिंग कसं करणार आहोत आणि त्यामध्ये काय ट्विस्ट आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, असं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते। मागच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुपट्याचं बाइंडिंग दाखवलेलं होतं, परंतु त्यावेळेला मी बाइंडिंगला सुरुवात करताना कोपऱ्यापासून अशी सुरुवात केलेली होती आणि कोपऱ्यापर्यंत येऊनच मी ते थांबवलेलं होतं। त्यामुळे झालं असं की तिथे कोपऱ्यात थोडासा प्रॉब्लेम झाला आणि तिथे ते थोडंसं तिरकं वाकडं झालं। तर आज आपण जे बाइंडिंग करणार आहोत या दुपट्याला, त्याच्यामध्ये अशी ट्रिक वापरायची आहे की कुणाला कळणार पण नाही की तुम्ही बाइंडिंग करायला सुरुवात कुठून केली आणि कुठे संपवलं। इतकं ते सुबक आणि छान असं बाइंडिंग आपण करणार आहोत। ते कसं करायचं ते आता आपल्याला बघायला लागेल। तर त्यासाठी इथे मी यातला जो राहिलेला कपडा होता तो हा असा जवळजवळ 5 इंच रुंदीचा कपडा मी कापून घेतलेला आहे, म्हणजे पट्ट्या कापून घेतल्या आणि त्या सगळ्या पट्ट्या अशा लांबच्या लांब ह्या बघा मी एकमेकांना जोडलेल्या आहेत। जोडताना सुद्धा मी त्या अशा जोडलेल्या आहेत त्रिकोणी। आता या कशा जोडायच्या हे तुम्हाला माहिती नसेल तर ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा आपण दुपट्याचं बाइंडिंग करू तेव्हा ते सुद्धा जोडायची पद्धत मी तुम्हाला नक्कीच दाखवेन। आता ते दाखवायला लागले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी ऑलरेडी ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे। कारण आजचा आपला विषय फक्त बाइंडिंग वेगळ्या पद्धतीने कसं करायचं किंवा आधीच्या बाइंडिंगमध्ये काय ट्विस्ट आहे हे सांगायचं, असा आपला आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे या पट्ट्या जोडतानाचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही, पण तुम्हाला ते बघायचं असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्कीच तुम्हाला ते पुढच्या वेळेला दाखवेन। आता हे जोडण्यासाठी आपल्याला मशीनवर जावं लागेल, तर आता आपण मशीनवरच पुढची प्रोसिजर बघणार आहोत। तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी अगदी जवळून तुम्हाला दाखवणार आहे। हा कॅमेरा मी थोडासा झूम केलेला आहे। आता ह्या पट्ट्या जोडायला आपण मध्यापासून सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला एक असा फोल्ड घालून घ्यायचा आणि ही पट्टी अशी करायची। हा कपडा पण पातळ आहे, हा जर जाड कपडा असता तर मी 2.5 इंचाचीच पट्टी घेतली असती, परंतु हा कपडा पातळ आहे म्हणून मी इथे 5 इंचाची पट्टी काढून आता ती फोल्ड करून ही सिंगल पट्टी असं समजून वापरणार आहे। दुपटं उलटं करून घ्यायचं, दुपटं म्हणा क्विल्ट म्हणा जे काय असेल ते उलटं करून घ्यायचं। पट्टीला सुरुवातीला असा एक फोल्ड घालून घ्यायचा, हा बघा आता मी घातला तसा असा, आणि बरोबर मधोमध हे असं ठेवून घ्यायचं इथे, आणि इथून जोडायला सुरुवात करायची। दोरा मी याच रंगाचा मशीनला लावलेला आहे। आता हे मी सरळ जोडत जाते, कॉर्नरला आल्यानंतर मग तुम्हाला मी पुन्हा काय करायचं हे दाखवते।
जवळजवळ पाव इंचापेक्षा थोडंसं कमी मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे. आता मी सुरू करते. हे बघा, आता मी इथे कॉर्नरला आलेली आहे. तर इथे मी थोडंसं असं व्ही शेपमध्ये हे शिवून घेणार आणि इथे त्याला हे असं घट्ट करून घेणार. ही आपण इथपर्यंत जोडली. इथे थोडंसं आतमध्ये घ्यायचं, हे असं तिरकं शिवण, ही शिलाई, आणि बोट इथे ठेवायचं. हा कपडा असा दुमडायचा, इथे बोट ठेवायचं आणि पुन्हा हा कपडा असा दुमडून इथे पकडून हे इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि नंतर मग ही टीप जी आहे, ही टीप इथून आता सरळ मारत जायचं. परत एकदा मी तुम्हाला असं दाखवते. ही आपण इथपर्यंत जोडली. इथे थोडंसं आतमध्ये घ्यायचं, हे असं तिरकं शिवण, ही शिलाई, आणि बोट इथे ठेवायचं. हा कपडा असा दुमडायचा, इथे बोट ठेवायचं आणि पुन्हा हा कपडा असा दुमडून इथे पकडून हे इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि नंतर मग ही टीप जी आहे, ही टीप इथून आता सरळ मारत जायचं. हे बघा, आता आपण जिथून सुरुवात केली होती तिथे आलेलो आहोत. मी फक्त सुरुवातीला तुम्हाला दाखवताना इथून जोडायचं दाखवलं होतं डायरेक्ट. तिथे माझं थोडीशी चूक झाली, म्हणजे मी गडबडीत ते केलं. आता इथे पण एक गणित आहे, खरं तर माझ्याच लक्षात राहिलं नाही. हे बघा, ही तुमची पट्टी 2.5 इंचाची आहे जवळजवळ. तर त्यावेळेला इथे 2.5 इंच अंतर सोडून अंदाजे 2.5 इंच अंतर सोडून ही पट्टी जोडायला सुरुवात करायची. माझ्या ते लक्षात न येता मी पटकन इथून सुरुवात केली, पण त्यासाठी खरंच सॉरी. 2.5 इंचाची ही रुंदी आहे पट्टीची, मग इथे 2.5 इंच अंतर सोडून ही पट्टी जोडायला हवी होती. आता मी ते थोडंसं उसवलं आणि आता इथे मी हे जरा असं घट्ट करून घेते. आता इथे आल्यानंतर काय करायचं, हा भाग जो एक्स्ट्रा आहे हा पण, हे बघा, इथे 2.5 इंच आता आपलं हे उघडं झालं, म्हणजे इथे एवढी 2.5 इंच रुंदीची जागा राहिली. आता काय करायचं, हा जो भाग आहे हा आपला एक्स्ट्रा आहे, हा एक्स्ट्रा आहे, हा इथे 2.5 इंचापर्यंत आणायचा आणि हा जास्तीचा जो आहे हा कापून टाकायचा. पुन्हा एकदा सांगते, हे इथे 2.5 इंच ओपन ठेवायचं. सुरुवातीलाच लावताना जी माझ्याकडनं चूक झाली ती तुम्ही करू नका. माझ्या लक्षात न येता मी घाई गडबडीत इथून टीप मारली, पण तशी मारायची नाही. आपली पट्टी ज्या रुंदीची आहे तेवढी इथे जागा सोडून द्यायची 2.5 इंचाची आणि इथून जोडत जायचं. आणि आता जेव्हा आपण इथे फिनिशिंग करायला शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत त्यावेळेला ह्या एक्स्ट्रा पट्टीचं अंतर इथपर्यंत ठेवून ही बरोबर, म्हणजे जिथे आपण ओपनिंग ठेवलंय तिथपर्यंत ही अशी फोल्ड करायची आणि इथे हा जास्तीचा जो तुकडा आहे हा कापून टाकायचा. आता ही जी पट्टी आहे ही उलगडायची. हा भाग आहे हा याच्यावर असा ठेवायचा, अधिक चिन्हात असा ठेवायचा क्रॉसमध्ये, म्हणजे ही सरळच राहणार आणि ही अशी आडवी राहणार याच्यावर.
हे बघा, म्हणजे ही दुमडलेली बाजू दोन्हींची एका बाजूला राहणार आणि इथून असं करून घ्यायचं. हे बघा, हां, ही अशी आहे, ही अशी टाकली, ही याच्यावर अशी टाकली आणि इथून आपल्याला आता इथे टीप मारून घ्यायची आहे. या टोकापासून या टोकापर्यंत तिरकी. तर ती आता आधी मी मारून घेते आणि मग मी तुम्हाला पुढे काय असेल ते दाखवते. थोडीशी घट्ट व्हावी म्हणून डबल टीप मारून घेणार आहे. आता हा जो कॉर्नर आहे हा आपल्याला कापून टाकायचा आहे. आणि आता इथे बघा, लक्षात पण येणार नाही कुणाच्या की आपण कुठून सुरुवात केली होती. आता हे जे आहे हे बरोबर याच्यावर ठेवून हा जो पार्ट आहे हा आपल्याला आता इथे व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. हे बघा, आणि इथे जर चुणी येते असं वाटलं तर थोडंसं इथेच ते दुमडायचं, पण कुठेही चुणी येऊ द्यायची नाही. बरोबर जिथे शिवण घातलेली आहे तिथे थोडंसं असं आपण हे दुमडून घ्यायचं. आता हे जोडून घेऊन नंतर आपण गोठ उलटवून तो व्यवस्थित सुलट्या बाजूने जोडणार आहोत. आता काय करायचं, हे जे कॉर्नर आहेत ना, या कॉर्नरला सगळ्याला न विसरता अशी एक तिरकी कात्री थोडीशी मारून घ्यायची. अशा प्रकारे चारही बाजूनी आता आपली ही पट्टी जोडून झाली. आता ही आपल्याला सुलट बाजूनी वळवायची आहे. मग ती कशी वळवायची ते आपण आता बघू. हे बघा, इथे आपण ह्याला दुमड घातली होती आणि इथे आपण कॉर्नरला कट पण दिलेले होते. तिथे काय करायचं, इथे थोडंसं असं बोट ठेवून किंवा इथे तुम्ही टाचणी लावून घेतली तरी सुद्धा चालू शकेल. बरोबर हे इथे असं ॲडजस्ट करून इथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. पण त्या केसमध्ये सुद्धा डायरेक्ट कॉर्नरपासून सुरू न करता आपण इथूनच सुरुवात करू. ही अशी सुरुवात करून नंतर आपण हे कॉर्नरपर्यंत घेऊ. बरोबर पुन्हा इथे ती मध्यात अशी दुमडायची. हे बघा, म्हणजे काय होतं, या बाजूने पण फिनिशिंग, खालच्या बाजूने सुद्धा त्याचं फिनिशिंग छान येतं. आणि आपण ही जी वरून जी टीप मारणार आहोत ना, ती टीप सुद्धा आपल्याला एकदाच मारली तरी बास होते आणि जास्त काही कष्ट आपल्याला घ्यावे लागत नाही. पण अगदीच जर तुम्हाला हे जमत नसेल तर इथे तुम्ही कडेला एक रफ टीप आधी मारून घेतली तरी सुद्धा काही हरकत नाही. इथे एक टीप मारून घेतली की हे व्यवस्थित असं इथे घट्ट होऊन जातं आणि मग इथे हे उचलल्यासारखं होत नाही. किंवा इस्त्री करून घेतली तरी सुद्धा चालेल. आता मी इथे एक अगदी 5 नंबरची टीप मारून घेते आणि त्यानंतर मग आपण हे सगळं वळवून घेऊ. हे बघा, मी अगदी कडेने अशी ही टीप मारून घेतली. मी त्याच दोऱ्याने मारून घेतली म्हणजे इकडनं ही एवढी दिसणार नाही. नंतर ही वाटलं तर मी उसवून पण टाकू शकते, पण ही मागची बाजू आहे त्यामुळे नाही उसवली तरी चालेल. दोरा तोच आहे आणि उसवायची असेल तरी उसवता येईल. पण अशी टीप मारण्याऐवजी तुम्ही नुसती इस्त्री चांगली जर अशी कॉटनवर ठेवून जोरात दाबून इस्त्री केली तरी सुद्धा चालू शकतं. हे करण्याचा उद्देश एवढाच की हे इथे फोल्ड करताना आपल्याला कुठेही अडचण येऊ नये. हे बघा, आता मी हे बरोबर इथे फोल्ड केल्यानंतर दोन्ही बाजूचं हे जे अंतर आहे हे समान राहणार आहे. आता इथून मी हे वरून आता व्यवस्थित शिवायला घेते आणि कॉर्नरला आल्यानंतर कसं करायचं हे तुम्हाला दाखवते. हे जे आहे ना, हे आपले कॉर्नर जाणारच आहे, त्याला पर्याय नाही. कारण
इथे तसाही कपडा जोडला असता तरी 5 इंचाची शिलाई मार्जिन गेली असती, तेव्हाही ते कोपरे तसे गेलेच असते. आता हे इथे आपण कॉर्नरला आलो आहोत, हे तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते. हे बघा, इथे आपण हे आतमध्ये दुमडलं होतं, त्यामुळे इथे हा घोळ आलेला आहे. हे बरोबर असं पकडायचं. इथे आल्यानंतर हे असं पकडायचं एखाद्या पेनाच्या सहाय्याने. हे टोक असं थोडंसं नीट करून घ्यायचं किंवा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने. आणि हा जो भाग आहे हा बरोबर इथे असा तिरका येईल, अशा पद्धतीने हे इथे दुमडून घ्यायचं. हे बघा, हे असं. आणि इथे हे असं घट्ट पकडून इथे टीप मारून घ्यायची. इथे सुई आत ठेवायची आणि हे पुन्हा असं फिरवून घ्यायचं. हे बघा, इथे आलं की हे असं ठेवायचं आणि हे असं ठेवलं तर जरा छान दिसतं. असं केलं तरी सुद्धा चालू शकतं. तुम्हाला सरळ हवं तर तुम्ही सरळ ठेवू शकता, पण हे असं कॉर्नर ठेवले ना तर जरा ते दिसायला छान दिसतं. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे दुपट्याचं बाइंडिंग आता पूर्ण झालेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. आणि तुम्ही मागणं पण बघू शकता. एकच मिनिट, मी तुम्हाला मागून पण दाखवते. हे बघा, हा या दुपट्याचा मागचा लुक आहे. मला जेवढं शक्य झालं तेवढं जवळून दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. आणि हे दुपटं खूप मोठं असल्यामुळे ही पट्टी मी रुंद वापरली. जर छोटं दुपटं असेल तर तुम्ही छोट्या रुंदीची पट्टी वापरली तरी चालेल, म्हणजे कमी रुंदीची. छोट्या दुपट्याला ती कमी रुंदीची पट्टी पण छान दिसेल. हे दुपटं साधारण वर्षाच्या बाळाला पुरेल एवढं मोठं असल्यामुळे मी ही जरा जास्त रुंद पट्टी वापरली. आणि जेवढं मला शक्य झालं तेवढं जवळून मी हे तुम्हाला जोडताना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो मी ट्विस्ट सांगितला तो म्हणजे जिथे आपण शेवटी पट्टी संपवतो तर तिथे ती पट्टी अशा प्रकारे जोडली गेली पाहिजे की ती तुम्हाला बाहेरून कळून, म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा लक्षात येणार नाही की तुम्ही तो कुठे जोड लावलाय. तर तो पण भाग मी तुम्हाला आता परत एकदा दाखवते की आपण कुठे जोडली होती ती पट्टी. हे बघा, इथे आपण ती पट्टी जोडलेली होती. जी आपण शेवटी संपवली ना ती इथे जोडलेली होती. ही पट्टी जोडायची अजून एक पद्धत आहे, ती पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघू. लक्षात तरी येतंय का बघा. आता याच्या बाहेरून पण मी एक टीप मारलेली आहे. ही फिनिशिंगसाठी मारलेली आहे, म्हणजे ही आधी मारलीच होती
आपण जोडताना. आणि इथे बाहेरून पण मी त्याच रंगाच्या दोऱ्याने एक टीप मारून घेतली, म्हणजे थोडंसं त्याचं फिनिशिंग छान यावं. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर आता आपण भेटू पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.